देहूत संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज ह.ब.प. शिरीष महाराज मोरे यांनी राहत्या घरी टोकाचं पाऊल उचलत आपलं जीवन संपवलं आहे। देहू येथील निवासस्थानी आत्महत्या त्यांनी केलेली आहे। हालाकीच्या आर्थिक परिस्थितीमुळे शिरीष महाराजांनी हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जाते। याबाबत अद्याप अधिकची कोणतीही अशी माहिती समोर आलेली नाही। शिरीष महाराज मोरे यांनी नुकतेच नवीन घर बांधलेले होते। खालच्या मजल्यावर आई वडील आणि वरच्या मजल्यावर ते स्वतः राहत। काल मंगळवारी रात्री मोरे वरील खोलीत झोपण्यासाठी गेले। सकाळी 8 वाजल्यानंतर ते खाली आले नाहीत, म्हणून घरातील लोकांनी वरती रूमवर जाऊन दरवाजा वाजवला, पण दार उघडले नाही। आतून प्रतिसाद मिळत नव्हता, त्यामुळे दार तोडलं। मात्र मोरे यांनी पंख्याच्या हुकाला उपरण्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले। आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे। दरम्यान प्राथमिकदृष्ट्या आर्थिक विवेचनेतून त्यांनी आत्महत्या केल्याचं देहू रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी सांगितलं आहे। या घटनेचा अधिक तपास देहू रोड पोलीस करीत आहेत। या घटनेबाबत दिलेल्या माहितीनुसार त्यांचा नुकताच साखरपुडा झाला होता, तर 20 फेब्रुवारीला त्यांचा विवाह होणार होता। मात्र त्याआधी ही घटना घडली आहे। या घटनेने परिसरात आणि वारकरी संप्रदायात एकच खळबळ उडाली आहे। देहू परिसरामध्ये शोककळा पसरलेली आहे। शिरीष महाराज उदरनिर्वाहासाठी प्रवचन आणि कीर्तन करायचे। त्यांचं निगडी येथे इडली उपहारगृह देखील होतं, मात्र यामधून त्यांना फारसं काही उत्पन्न मिळत नव्हते, त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची होती, अशी सुद्धा प्राथमिक माहिती मिळते। संत साहित्यांचा सखोल अभ्यास, विशेषत्वाने जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या अभंगांचा अभ्यास करून स्वचिंतनातून हे अलौकिक अभंग विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असत। आजपर्यंत अनेक व्याख्याने, प्रवचने व कीर्तनाच्या माध्यमातून संत विचारांचा जागर करण्यासाठी महाराष्ट्रभर भ्रमंती त्यांनी केलेली आहे। शिरीष मोरे महाराज यांचे देहूतील धार्मिक आणि सामाजिक जीवनात खूप मोठे योगदान होते। ते प्रसिद्ध कीर्तनकार होते आणि त्यांच्या प्रवचनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन ते करत असत। तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय प्रचारक म्हणूनही ते कार्यरत होते। आध्यात्मिक क्षेत्रातील माणसं ही समाजातील प्रेरणास्थान असतात। त्यांच्याकडून मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक आधाराची अपेक्षा ही माणसं करत असतात। मात्र गेल्या काही वर्षात काही प्रसिद्ध आध्यात्मिक क्षेत्रातील माणसं ही आत्महत्येची प्रकरणं समोर आली आहेत। 2018 साली भय्यू महाराज यांनी ही आत्महत्या केल्याचे आपण पाहिलं आहे। हे प्रकरण धक्कादायक असलं तरी त्यामागली कारण समजून घेणं सुद्धा आता गरजेचं आहे, कारण इतकी विचारांची उंची असलेला व्यक्ती आणि त्या व्यक्तींना अध्यात्माचा वारसा लाभला आहे। समाजाला दिशा देण्याचे काम महाराज कायम करत असतात। समाजाच्या भल्याचं, समाज प्रबोधनाचं कार्य करत असणारी, मोठमोठ्या संघटनेत कार्यरत असणारी व्यक्तिमत्व, ज्या संघटना स्वतःला मजबूत करण्यासाठी हिंदुत्वाच्या विचारसरणीचा प्रचार करणे आणि भारतीय संस्कृती आणि तिच्या सभ्यतेच्या मूल्याचे समर्थन करण्याच्या आदर्शाला प्रोत्साहन देणं अशी कार्य करणाऱ्या संघटनेतील आदर्श व्यक्ती आत्महत्या करतो, तेव्हा सामान्यांच्या मनात गोंधळ उडतो। अशा घटना पाहून धक्का बसतो। आध्यात्मिक मार्ग आत्मशांती आणि मानसिक समाधान देतो, पण आध्यात्मिक क्षेत्रात जे असणारी माणसं आहेत त्यांना सुद्धा मानसिक संघर्ष हा असू शकतो। त्यालाही कुटुंब आहे, तोही माणूस आहे। मानसिक ताणतणाव, एकाकीपणा हा त्याच्याही आयुष्यात असू शकतो। आत्महत्येच्या घटनेवर केवळ अध्यात्माच्या दृष्टिकोनातून विचार न करता त्याचा मानसशास्त्रीय आणि सामाजिक अभ्यास होणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे। तर मित्रांनो, शिरीष महाराज यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरती सुद्धा काही पुस्तकं लिहिली आहेत। तर छत्रपती शिवाजी महाराज समजून घेताना पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत। इतका मोठा छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास करून छत्रपती शिवाजी महाराजांवरती पुस्तकं लिहिणारा, छत्रपती शिवाजी महाराजांची विचारांची पेरणी अगदी सामान्य जनमानसात करणारा हा जरी व्यक्ती आत्महत्या करतोय, तर मात्र ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे। कारण इतकी मोठी असे अनमोल हिरे आपण असे सहजासहजी आत्महत्या करून गमावल्यानंतर खरंच खूप वाईट वाटतं। एक मोठा व्याख्याता, एक मोठा कीर्तनकार आपल्यातून जाणं ही खरं तर खूप दुःखाची गोष्ट आहे। मात्र इथून पुढे जर अशा गोष्टी घडायला नको असं आपल्याला वाटत असेल तर यावरती विचार करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे। पहिलं समाजकारण करण्यापेक्षा आपल्या घरची आर्थिक बाजू मजबूत असणं हे गरजेचं आहे आणि आपल्या मनातील ज्या काही भावना आहेत, आपल्या मनातील काही दुःख आहेत, आपल्या मनातील काही एकांगीपणा आहे, तो आपण कुटुंबासोबतही आणि आपल्या मित्रांसोबतही शेअर केला पाहिजे। आपण त्या गोष्टी, आपण त्या अडचणी त्या बोलून जर दाखवल्या तर त्याला उपाय हा निश्चितच असतो। आत्महत्या हा टोकाचा निर्णय घेणं हा शेवटचा उपाय नाही। आपल्याला भगवंताने एकच जीवन दिलेलं आहे, हा एकच जिंदगी आहे, तर ती अशीच चांगल्या पद्धतीने जगली पाहिजे। या आत्महत्या हा शेवटचा पर्याय नाही। आपण इतका आदर्श घेतो छत्रपती शिवाजी महाराजांचा, तर अशा गोष्टी घडायला नाही पाहिजे, कारण असा अलौकिक असं हिरे आपल्यातून गमवताना पाहिल्यानंतर खरंच मनाला दुःख होतं की अशी माणसं आपल्यातून इतक्या 30व्या वर्षी 32व्या वर्षी ही माणसं आपल्याला सोडून जातात। हे पाहून खरंच मनाला दुःख वाटतं। प्रत्येक माणसाचं काही मनात मानसिक दुःख असेल,
किंवा त्याच्या मागचे आर्थिक विवेचन असेल ते समजून घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. एक संघटना म्हणून असो किंवा एक मित्र म्हणून असो, सर्वांनी त्या गोष्टीची सुद्धा काळजी घेणं ही गरजेचं आहे. तर यावरती काही माणसांचे असे सुद्धा आहेत की इतक्या मोठ्या उंचीची माणसं ही आत्महत्या करत आहेत, तर आमच्यासारखी माणसं जर डिप्रेशनमध्ये गेल्यानंतर काय होईल? तर असं नाही. संत तुकाराम महाराज असो, छत्रपती शिवाजी महाराज असो, या सर्वांना संघर्ष होता. संघर्षाचा काळ हा सर्वांच्या जीवनात येतो, पण त्यावरती ठामपणे उभा राहून जगणं यालाच खरं तर जीवन म्हणतात. तर मित्रांनो, अशा या गोष्टी इथून पुढे कुठे कधीही होऊ नयेत आणि जे काही मोरे कुटुंब आहे त्यांच्या सर्व कुटुंबांच्या दुःखात सागरची टीम पूर्णपणे त्यांच्या दुःखात सामील आहे आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देऊ. त्यांच्या आत्म्यास शांती देऊ.